हाय हॅलो फ्रेंड्स. तर आपल्यापैकी बऱ्याचशा महिला ह्या लाडकी बहीण योजना याच्यासाठी पात्र आहेत आणि त्याचा त्या दर महिन्याला लाभ घेत असतात आणि न चुकता त्यांचा हप्ता सुद्धा आपल्या सरकारकडनं देण्यात येत असतो. परंतु डिसेंबर महिन्यामध्ये हा हप्ता आलेला नाहीये आणि अजून जानेवारी महिना आता चालू होईल. आज जवळजवळ 31 डिसेंबर आहे. तर याचे पैसे कधी येतील हा प्रश्न सर्वांनाच आहे. तर सर्वात पहिल्यांदा हा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा हा का आला नाहीये, तर आता सध्या नगरपंचायतीचं इलेक्शन चालू आहे. सगळीकडे इलेक्शन चालू आहे आणि इलेक्शन जेव्हा जेव्हा चालू असतं त्यावेळेस आचारसंहितालाही लागू असते आणि त्या आचारसंहितेमध्ये काही ज्या योजना असतात तर म्हणजे सगळ्याच पद्धती ह्या तेवढ्या तात्पुरत्या कालावधीसाठी थांबवण्यात येत असतात. तर हे सर्वात प्रमुख कारण आहे की आचारसंहितेमुळं लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा आपल्याला भेटला नाहीये. आता हा हप्ता कधी भेटणार, तर आता आचारसंहिता जेव्हा संपेल, इलेक्शन जेव्हा संपेल त्यावेळेस हा जो लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आहे तर तो नक्कीच आपल्याला भेटेल. अदिती तटकरे ह्या लाईव्ह आलेल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की डिसेंबर एंडिंगपर्यंत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तर तो डिपॉझिट करण्यात येईल, क्रेडिट करण्यात येईल. परंतु आचारसंहिता आणि इलेक्शन यामुळे ते काय शक्य वाटत नाही ज्यावेळेस पूर्ण इलेक्शन होतील, कारण की पुण्याचे इलेक्शन्स हे 25 जानेवारीला आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा कदाचित फेब्रुवारी महिन्यात डायरेक्ट 4,500 3 महिन्यांचा मिळून असा जमा होण्याची शक्यता आहे. परंतु जर सरकारनं इलेक्शन तोंडावर बघता जर काही निर्णय बदलला तर जानेवारी महिन्यात सुद्धा हे पैसे येऊ शकतात. परंतु जास्त संभाव्यता ही फेब्रुवारी महिन्यामध्ये 3 महिन्यांचे 4,500 एवढे पैसे लाडक्या बहिणींना मिळतील. आता KYC सुद्धा त्यांनी पुन्हा करायला सांगितलेली आहे आणि त्याची मुदत ही 31 डिसेंबर देण्यात आलेली आहे आणि KYC ज्यांनी केलं नाही त्यांनी सुद्धा करा. आता त्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये किंवा वेगवेगळ्या मार्गांनी असं कायम सांगितलं जातं की तपासणी चालू आहे, पडताळणी चालू आहे आणि त्यामध्ये ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांना वगळण्यात येणार आहे. तर ते सुद्धा आहेच. ज्या महिलांचं डायरेक्ट काहीतरी पॅन कार्ड किंवा चारचाकी ही शो होत आहे त्यांना वगळण्यात येत आहे. परंतु ज्या म्हणजे जे निकष आहेत त्याच्यामध्ये काहीच बदल नाहीये आणि कंप्लेंट बेसवर ही पडताळणी चालू आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं. म्हणजे एखाद्या ठिकाणाहून अशी जर कंप्लेंट आली, जशी की मागच्या वेळेस आली होती की एकाच आधार कार्डवरती 19 फॉर्म भरण्यात आलेत आणि 19 फॉर्मवरती लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो त्या महिलेकडून घेण्यात येत होता. तर अशी कंप्लेंट बेस म्हणजे अशी काही तक्रार तिथे येत असेल तर त्यावर नक्कीच योग्य ती कारवाई केली जाते आणि पडताळणी होते. तर बाकीच्या लाडक्या बहिणींनी जास्त काही घाबरण्याचा विषय नाहीये. म्हणजे आपण जर निकषांमध्ये बसत असेल तर काहीच हरकत नाही. परंतु फक्त जे सरकारी नोकरदार वगैरे आहेत तर त्यांनाच वगळण्यात येत आहे किंवा जे टॅक्स वगैरे ज्या लेडीजच्या नावाने टॅक्स काही इथे उद्योगधंद्यांमध्ये त्यांच्या घरचे असतात आणि मग त्या लेडीजच्या नावाने टॅक्स हा फाईल होत असतो. तर अशाच बहिणींचे फॉर्म हे रिजेक्ट होणार आहेत. तर लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा हप्ता आहे तर तो आज 31 डिसेंबर आहे आणि जमा झालेला नाही. KYC त्यांनी करायला सांगितले आणि जानेवारी महिन्यात सुद्धा इलेक्शन हे आटपत नाही, कारण 25 जानेवारीला पुण्याचं इलेक्शन आहे. त्याच्यामुळं कदाचित लाडकी बहीण योजनेचे जे काही 3 महिन्यांचे हप्ते आहेत ते फेब्रुवारी महिन्यामध्ये 4,500 असे एकदम भेटतील असंच आता हे चित्र दिसत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच याच्यापेक्षा वेगळी काही तुमच्याकडे माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.